खरात प्रकरण को लेकर स्पष्ट किया गया है कि मामले की जांच एसआईटी के माध्यम से हो रही है। रिपोर्ट के आधार पर कार्यवाही होगी। वहीं लाड़की बहन योजना में गड़बड़ी करने वालों को अब लाभ नहीं मिलेगा। इस पर भी बावनकुळे ने अपनी प्रतिक्रिया दी है। योग्य पद्धतीने तपास करता आहे आणि सर्व बाजूंनी तपास करता आहे। पोलिसांकडे ज्या माहिती येत आहे त्याच्या आधारावर पोलीस काम करतायत। अजून काही कुणाकडे ॲडिशनल माहिती असेल तर ते पोलिसाला दिली अजून तपासाला चांगली चालना मिळेल। खरं तर पोलिसांच्या संपूर्ण चौकशीचा खऱ्या अर्थाने जो एक त्या ठिकाणी चौकशी सुरू झाली आहे ती अत्यंत चांगल्या पद्धतीने सुरू आहे आणि महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून या चौकशीची जी काही भूमिका आहे ती अत्यंत प्रामाणिकपणे आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वतः खरात प्रकरणामध्ये कुठल्याही पद्धतीने या ठिकाणी कुठली बारीकी सोडू नका, कुठेही त्या ठिकाणी कुठेही काही हे राहू नये याची काळजी घ्या की SITच्या जी चौकशी सुरू आहे त्या चौकशीअंती त्यांना जे जमिनीचे गैरव्यवहार मिळतील नंतर जे काही चौकशीनंतर अंतिम होईल, काही जर महसूल विभागाचं असेल ते आमच्याकडे पाठवतील, नंतर आमची चौकशी सुरू होईल। पण एक SIT पोलिसांची सुरू असताना त्यामध्ये जास्त दुसऱ्या काही चौकशा लावणे योग्य नाही। SITच्या ज्या काही रिपोर्ट येईल त्या आधारावर आम्ही काम करू। ठीक आहे, आता त्या काळामध्ये काही लोकांनी योजनेचा गैरफायदा घेतला असेल तर शासन शोधून काढतं, नंतर मात्र त्यांना पुन्हा लाभ होणार नाही। पण आता त्या काळामध्ये आपण मोठ्या प्रमाणात योजना लॉन्च केली, त्या काळामध्ये चुकीच्या पद्धतीनं नाही करायला पाहिजे होता, पण काही लोकांनी घेतला असेल आता पुढे त्या अपात्र झाले असेल तर पुढे लाभ मिळणार नाही।